970 कोटी मी दुहेरीकरणाला दिले संभाजीनगरपर्यंत मनमाडपासून. 300 कोटीचं रेल्वे स्टेशन बांधणं चाललं आहे संभाजीनगरला. 200 कोटीचं भोकर जालन्याला बांधणं चाललं आहे. 850 कोटी रुपयाची इलेक्ट्रिफिकेशन केलं आहे मी. 100 कोटी रुपयाची पिटलाईन केली संभाजीनगरला. 100 कोटी जालन्याला झाली. वंदे भारत ट्रेन आणली. जालना टू जळगावचं कॅबिनेटला प्रस्ताव पडला सगळं पूर्तता करून. ड्रायपोर्ट आणला जालन्याला देशातला पहिला. ICT कॉलेज आणलं जालन्याला. देशात 3च आहे, एक आहे भुवनेश्वर, दुसरं आहे मुंबई आणि तिसरं आहे जालना. 6000 कोटी रुपयाचे रस्ते झाले माझ्या लोकसभा मतदारसंघात. माझं चॅलेंज आहे. माजी खासदार रावसाहेब दानवे असताना अनेक जालना शहराला निधी येतात. आमदार राजू खोतकर सध्याला राज्यात निधी आणताय. तसं आपण जालना शहरासाठी किती निधी उपलब्ध केलाय? मात्र खोतकर साहेबांनी 100 कोटीचा ऊर्जा प्रकल्प घाणेवाडीत उपलब्ध करून दिलाय. आपण यासाठी काय जालन्यासाठी काय आणलं? आपण जालन्याला काय आणलं ते मी आता बजेट सेशन झाल्यावर आपल्याला कळत. आपल्या जालन्याचं बजेट झालं काय महाराष्ट्राचं आणि केंद्र सरकारचं, मग तुम्हाला आकडे देतो. त्यांनी बजेट आणण्यापूर्वी त्यांनी सगळ्या जालन्यात निधी उपलब्ध करून. हा ना, आता आपण बजेट झाल्यानंतर तुम्हाला उत्तर देऊ. राज्याचं बजेट सेशन होऊ द्या ना, बजेट सेशन झाल्यावर कळत.